बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे 9850015558 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. बुधवारी शनिवारी कार्यालय सुट्टी असते, परंतु दौरा नसला तर मग कार्यालयात मी हजरही असतो. प्रत्यक्ष भेट आपण घेऊ शकतात. प्रत्यक्ष भेट घेण्यापूर्वी मोबाईल करणं अत्यंत आवश्यक आहे. रावेर हे गाव भुसावळपासून 35 किलोमीटर, जळगावपासून 85 किलोमीटर आणि रावेर रेल्वे स्टेशनपासून 2-2.5 किलोमीटर आणि बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या आत. कार्यालयाची वेळ सकाळी 9 ते 2 आणि आपण फार दूरवरून येत असाल तर वेळ वाढवण्यात येते. यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी 6x11चं पाकिट, त्याच्यावर आपला पत्ता, 25 रुपयाची पोस्टाची तिकीट चिटकवायची, त्याच्यावर माझा पत्ता लिहू नका आणि आपण ही दुसऱ्या पाकिटात हे पाकिट घाला, टाका आणि ते स्पीड पोस्टाने मी जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर पाठवून द्या. आमच्याकडे आले की स्वतंत्र विभाग, ते विभाग आपल्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालून देते. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच मागावं. आणि ही यंत्रसिद्धी सर्व धर्म जाती धर्मांना चालणारी आहे, कारण हे ग्रहावर आधारित आहे. हे अधिकाधिक सर्वांच्या नजरेत पडतील अशा ठिकाणी लावायचे. काच प्रेम करायचे, दिशेला महत्त्व नाही. तुम्हाला स्थापन विधी वगैरे काही अभिषेक करण्याची गरज नाही, कारण आम्ही अभिमंत्रितच करून देत असतो आणि आपल्याला इथे काही विशेष विधी मार्ग नाही आहे. आपण दर्शनाचा लाभही सुद्धा आपल्याला मिळतो. दिशेला महत्त्व नाही, कुठल्याही दिशेला लावा, एका दिशेला लावा, एक तिघे किंवा वेगवेगळ्या दिशेला लावा. देवघरात लावण्याची यंत्रणा आहे, कारण देवघरांचा संबंध किंवा देवी देवतांचा संबंध या ठिकाणी नाही, कारण देवी देवतांच्या वर ग्रहांचं साम्राज्य आहे. ही टोक नजर बाधा इतरत्र आपल्या समस्या निवारणासाठी, मनःशांतीसाठी, मानसिक व्यथासाठी, यश मिळवण्यासाठी, आर्थिक सुलभता मिळवण्यासाठी, आरोग्यासाठी, सर्व दृष्टीने जगभरात जे काही सुख दुःख आहे, सुख आहे, समस्या आहे, आनंद आहे, हौस आहे, मौज आहे, या सर्वांसाठी उपयुक्त हे असं यंत्रसिद्धी आहे. यंत्रसिद्धी अभिमंत्रित करून दिले असल्या कारणाने आपल्याला काही बघायचं कारण नाही आहे. असो, व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी 2-3 दिवसाचा अवधी गेला. दौऱ्यावर होतो, कामकाज वाढलेलं आहे आणि शारीरिक अस्वस्थता अशा कारणामुळे मी व्हिडिओ 2-3 दिवस प्रसारित करू शकलो नाही. आजचा व्हिडिओ आज 21 फेब्रुवारी 2026 वार शनिवार सकाळचे 9 वाजले असतील. हा व्हिडिओ रावेर ते जळगाव यावल मार्गे च्या प्रवासादरम्यान आपण करत आहोत. आजचा विषय हा वेगळा आहे. ज्यावेळेला मी दौऱ्यावर होतो उज्जैनच्या एका ठिकाणी, ते घर आपण म्हटलं तर बंगलाच म्हणायला हवा, स्वतंत्र होतं, स्वच्छता होती, टापटीप होती, अधिकाधिक सुखसोयी त्याच्यामध्ये होत्या. एकच मुलगा होता. मुलाचा व्यवसाय अगदी उत्तम होता. आई वडील होते. मुलाचा विवाह झाला होता. एक अपत्यही त्याला होतं मुलाचं 2 वर्षाचं. असा आनंदी समृद्धदायक
आणि अत्यंत उत्कृष्ट असा संसार त्या ठिकाणी होता. असं असताना मात्र त्या ठिकाणी एक असा प्रॉब्लेम निर्माण झाला होता की त्या घरामध्ये कोणालाही मानसिक शांतता नव्हती, सुख नव्हतं. झोपेची गोळी घेतल्यावरही झोप येत नव्हती, अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. बरं, ही एका व्यक्तीला होती असं काही नाही, घरातील सर्व सदस्यांना होती. त्या ठिकाणी मला बोलवण्यात आलं. त्या बोलवण्यात आल्यावर पहिल्या वेळेला मला काहीही तिथे असं दिसलं नाही, अनुचित प्रकार. कारण मी दिवसा सकाळी 8 ते 10च्या दरम्यान 2 तास होतो. त्यानंतर एकाएकी विचार सुचला. हा विचार माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी दिलेला होता. त्या विचाराप्रमाणे त्यांना मी सांगितलं की मला इथे रात्रीची झोपेची व्यवस्था करा, मी इथे रात्री राहणार आणि जेवण पण घेणार. आणि मी रात्री थोडंसं लेखन साहित्य घेऊन गेलो, कारण रिकामा वेळ जायला नको. मी त्या ठिकाणी सर्वांशी 10:20 पावे तो रात्रीचे चर्चासत्र, गप्पा गोष्टी इतरत्र आम्ही केल्या. जेवणही झाले आणि मी माझ्या खोलीमध्ये आलो. खोली ही रस्त्यालगत होती, खिडकी होती, गॅलरी होती, पलंग होता, सर्व काही व्यवस्थितशीर होतं. आणि त्या खोलीतच संडास बाथरूमची सोय पण होती, म्हणजे काही कमी नव्हतं. असं असताना मी त्या ठिकाणी 11:10 माझं काम आटोपलं आणि मी झोपी गेलो. तब्येत उत्कृष्ट होती, उत्साह होता आणि गेले 2-3 दिवस उज्जैनमध्ये मी जे कार्य केलं त्यात कार्यात यश पण मिळालेलं होतं, तोही आनंद होता. 12-12:30 डुळका लागला, झोप नाही. मग मी झोपण्याचा प्रयत्न केला. मंद लाईट होता, काही लाईटाचा त्रासही नव्हता, नाईट लॅम्प होता. तरी पण मी डोक्यावरून चादर ओढली आणि झोपी जाण्याचा प्रयत्न केला. 2 वाजेपर्यंत झोप लागली नाही. अस्वस्थता, म्हणून बामची बाटली काढली आणि कपाळाला लावली, गळ्याला लावली, नाकाला लावली. थोडंसं बरं वाटेल, झोप येईल, शांत येते नाही. आणि त्या विचारात असत असताना एक नवीन विषय त्या विचारात माझ्या आला आणि त्या विचाराने समस्या सुटण्याचा तो विचार तर होताच, परंतु माझी झोप पूर्ण हरवली. सकाळ 6 वाजली. त्यांनी कोणीही मला उठवलं नाही, ते सगळे त्यांचे विधी करत होते. 6 वाजल्यावर एकदम प्रकाश दिसला खिडकीवर आणि प्रकाश दिसत असताना जशी वीज चमकावी तशी वीज चमकलेली मला त्या ठिकाणी दिली आणि ती वीज चमकलेली गेली, ती घरात प्रवेश केली. आता हा भास म्हणावा तर मी जागी होतो, म्हणजे भास म्हणता येणार नाही. मग मी ही गोष्ट त्यांना काही सांगितलेली नाही. सकाळचा तिथेच लॉजवरून माझी पुस्तकं ग्रंथ मागवली आणि मी तिथेच कार्यरत राहिलो. त्यांना सांगितलं
की मला आजची रात्र इथेच काढायची आहे. त्यांनी अगदी आनंदाने कबूल केलं आणि काढलं, कारण समस्येचं निवारण करायचं होतं. पुण्याच्या 10-10:30 पावतर चर्चा, मार्गदर्शन, इतर विषयावर, सामाजिक, धार्मिक, नातेसंबंध. असं असताना मात्र पहिल्या दिवशी त्यांची सुनबाई नव्हती, दुसऱ्या दिवशी सुनबाई आली. मग त्या ताईंच्या हातचा स्वयंपाक प्रत्यक्ष असं होतं. त्या घरामध्ये सर्व कामासाठी नोकर वर्ग होता, परंतु अन्न शिजवण्यासाठी मात्र सुनबाई आणि त्या ताई होत्या. त्यांच्यासाठी मात्र नोकर नव्हते, कारण त्यांना ते आवडत नव्हतं. रुचीपूर्ण स्वाद घेऊन जगणं असं त्यांचं होतं आणि ते खूप भावलं. आणि मग पुण्याच्या रात्री लेखन काम केलं. लेखनाला उत्साह होता म्हणून 11:30 पावतर लेखन झालं. आणि तिथे ते वडील खोलीमध्ये डोकावलं त्यांनी. मी त्यांना या बसा म्हटलं आणि मग अर्धा तास पुण्याचं गप्पा, माहितीपूर्ण टप्पा नव्हे. आणि असं असताना मात्र मी झोपी गेलो. आता झोपी गेलो असताना मात्र तीच गोष्ट त्याच टायमाला, तीच वीज त्याच पद्धतीची आतमध्ये शिरली. आता ही झोपेच्या याच्यात मी नव्हतोच असं म्हणायला कारण झोपण्याच्या तयारीत असतानाच जागृतावस्थेत ही गोष्ट मला जाणवली. आणि मग मला या ठिकाणी विद्युत योगाचा प्रश्न जो उपस्थित झाला, विजेचा. आणि मग मला सूत्र सापडलं. आणि ते सूत्र असं सापडलं की ज्यांच्या नावावर घर होतं त्यांची मी कुंडली काढली. कुंडली काढल्या असल्यावर जन्म हा 7.5चा, वर्तमान स्थितीत पण 7.5, मीन रास. त्यांच्या पत्नीचा कुंडली काढण्याचा आणि त्यातून बघण्याचा प्रयत्न मी केला असता त्यांना पण जन्माची 7.5. त्यांची मेष राशी, त्यांना पण आज 7.5. मग ही 7.5 दोघांना जी आली ते कुठून आली हा बघण्याचा प्रयत्न करत असताना मातृपितृस्थानाकडे वळलो. तर मातृपितृस्थानाचे वळलो असताना त्यांना पण 7.5. आणि म्हणजे हे घराण्याचे पारंपरिक आहे असं जाणवलं. आणि निर्णयास आलो. हा निर्णयास येत असताना पुनश्च आजोबा आजीच्या पलीकडे जाण्याचा डोकावण्याचा प्रयत्न मी केला. आणि मी माझी खात्री पडली आणि माझं मत पक्क झालं की 7.5 पारंपरिकच आहे. दादांनी विषय काढला त्यावेळेला. म्हणजे मला 7.5, माझ्या पत्नीला 7.5, आईवडिलांना 7.5, त्यांच्या आईवडिलांच्या आजूबाजूंच्या पत्रिका नाही, पण तुम्ही म्हणता आहात की 7.5. असो, ही पारंपरिक तुम्ही बोलले तर माझ्या मुलाच्या कुंडलीत आणि नाताच्या कुंडलीतही आहे का? बरोबर होतं, त्यांची शोधक बुद्धी होती, संशोधक होते. मला आनंद वाटला. संशय व्यक्त करता आहे असं मी त्यांना कधीही म्हटलं नाही, आजही म्हणत नाही, त्यावेळेलाही म्हणालो नाही. शोधक बुद्धीने खरोखरच यात आमचा पण अभ्यास होत असतो. आणि लगेच तिसराही दिवस तिथे घालवावा लागतो की काय, असा स्थिती निर्माण झाली. आणि मुलाची पत्रिका पाहिली तर 7.5 असताना त्यांच्या आश्चर्य असं की त्याच्या संतती भावामध्ये 7.5.
आता इथे पहा, संतती भावामध्ये असलेली साडेसाती म्हणजे निश्चितपणे पारंपरिक आहे. त्याच्या मुलाला साडेसाती असावेच ठाम बोलून गेलो. आणि परीक्षण केलं मुलाचं. एकुलता एक मुलगा होता, त्यांना अपत्य, आणि 5 वर्ष झाले नंतर कुठलंही अपत्य त्यांना झालेलं नाही, होतही नाही. काही त्याबद्दल नियोजन पण त्यांना केलं नव्हतं. आणि ती साडेसाती त्या मुलातही दिसली. आता पहा, आता एक व्यक्ती राहिली म्हणजे सुनबाई. शोधण्याचा आपण प्रयत्न करावा, कुठे काय लागतं. त्याशिवाय आपल्याला उत्तर सापडत नाही. जाणकार ज्योतिषाने हेच केलं पाहिजे, खोलात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समुद्राच्या वर पाहिलं तर काडी कचरा तुम्हाला मिळेल, आणि समुद्राच्या तळाशी गेलं तर रत्न माणकं तुम्ही काढाल. परंतु मात्र याच्यामध्ये पोहण्याची ताकद असायला हवी. म्हणून ज्योतिषाची ताकद, खोलवर जाण्याची बुद्धी असायला हवी. त्या उद्देशाने मी खोलवर जाण्याचा प्रयत्न केला, आणि प्रयत्न करत असताना मुलालाही साडेसातीच. त्या मुलालाही पंचम भाव संततीच्या योगामध्ये साडेसातीचा शनी. आणि त्या मुलाची कुंभराशी म्हणजे आजही साडेसाती. हा साडेसातीचा घोटाळा या ठिकाणी जमा झाला. एकाच ठिकाणी आश्चर्यकारक. पहा कसा आहे. ज्या वेळेला तुम्हाला आता तर बघायला मिळणार नाही, पण पूर्वी सोनारांच्या गल्लीमध्ये जे काही लोक गटरीमधला खेळ कच्चा करून ते शंकूसारखं भांड असायचं, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते गोल फिरवायचं, आणि त्यांच्या मधली ती माती काढायची, त्याच्यात सोनं चांदी निघायचं. तोच उद्देश, तोच डोळ्यापुढे दृश्य घेऊन म्हटलं की हे अशी साडेसाती जी आली ती अशीच आलेली आहे. सोन्याचा कण सोन्याजवळ जातो, लोखंडाचा कण लोखंडाजवळ जातो, चांदीचा कण चांदीजवळ जाते, मातीचा कण मातीजवळ जातो. हे पृथ्वीचं तत्व आहे, मूलतत्व. त्याच्याप्रमाणे हा घराणे दोष यांचा आहे. याच्यामुळे हे सर्व साडेसातीचे लोक इथे जमा झाले. त्यांना सांगितलं, योग चांगला आहे तुमचा, की अजून एकच अपत्य झालेलं आहे, दुसरा अपत्य झालेला नाही. दुसरा अपत्य ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्याला बघता येईल. पण त्यापूर्वी आपल्याला या साडेसातीचं निवारण करणं अत्यंत आवश्यक आहे. शनी शमन विधी, 100 महिन्याचं अखंड पूजन. हे पूजन करत असताना मात्र जो पूजन करतो त्याचा संततीचा ऱ्हास होतो, कारण ती साडेसाती त्या संततीला भावते. म्हणून अशा ठिकाणी हे नागाचार्य असतात, त्यांच्याकडे हे पूजन करायचं असते. आणि आता या गोष्टीला 4 दिवस झालेले आहे. 4 दिवस झालेले असताना पूजन आरंभ हा 3रा दिवस आहे. आणि या 3ऱ्या दिवसात आपण जर बघितलं तर त्यांना पुष्कळशी स्वस्थता 50%च्या वर मिळालेली. त्यांनी मला आज कळवले सकाळी. मला समाधान वाटलं, आनंद आहे. ही घटना ताजी असल्याकारणानेच मी तुम्हाला आज शेअर करतो आहे, आणि नवीन विषय आहे. थोडंसं थांबवतो. प्रारंभी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करायचं असेल ते विसरलो होतो, म्हणून अभिवादन. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन. तर अशा ज्या समस्या आहेत त्या कुंडलीच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि हा आपण केलेला आहे. असे अनुभव अनेकांना येतात, पुष्कळांना येतात. काही ठिकाणी मशानभूमीची जागा असते, काही ठिकाणी मशान असते, काही ठिकाणी मशानभूमीच्या रस्त्यावर घर असते, आणि तिथून सारखे
एक दिवसाआड 7-8 दिवसाने जसं काही लोकसंख्या असेल त्याप्रमाणे मशानं जात असतात, मर्तिक जात असतात, अंत्यसंस्कार अंत्ययात्रा जात असतात. तो पण दोष हा असतो. मी अनेकांना सांगतो की मनुष्य हा जिवंत आहे, तोपाव तर काही विशेष ताकद नसते. त्याला तुम्ही शिव्या देऊन द्या, मारहाण करा, अपमान करा, जेवायला देऊ नका, घराच्या बाहेर काढा, जे काही तुमचे असतील घरातील लोक, सासू सासरे असतील, आईवडील असतील, भाऊबंद असतील, ते तुमची ताकद आहे तोपावतर तुम्ही करू शकतात. पण ही जर व्यक्ती त्रासित झालेली व्यक्तीचं निधन झाल्यावर मात्र ती अवाढव्य ताकदीने उभी असते आणि त्याजवळ दैविक बळ असते, ईश्वराचं बळ असते, ताकद असते, शक्ती असते. म्हणून निधन झालेल्या व्यक्ती ह्या अधिक ताकदीच्या असत्या आणि तुम्ही जो त्रास दिलेला आहे तो गुणीला 12 पट तो वसूल होतो. आता तुम्ही म्हणाल की 12 पट काय, तर 12 ग्रह असतात. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, प्ल्युटो, नेपच्यून 12 ग्रह दंड वसूल करतात. जेवढ्या तुम्ही त्रास दिला आहे त्याच्या 12 पट तुम्हाला भोगावं लागते. आता हा शारीरिकरित्या असतो, आर्थिकरित्या असतो, मानसिकरित्या असतो. शिक्षा, जेल, कोठडी, मानसिक हानी, प्रेताळना, अपमृत्यू किंवा वंश खंडित होण्याचे योग पण याच्यात येतात. कारण हा पारंपरिक योग पुढे चालू नाही वंशात म्हणून होतो. वंशाला बदनामी करणे, वंशाची हानी करणे, जे आई वडिलांनी शान ठेवली आहे घराण्याची त्याला धक्का लावणे, त्याला काळीमा लावणे, असे प्रकारही असले तर ते भोगाला कारण निश्चितच होतात. हा माझा दावा नाही आहे, तुम्ही स्वतः संशोधन करा लागल्यास माझं आवाहन आहे. आणि बघा, आपल्या घरात बघा, नातेवाईकामध्ये बघा किंवा इतरत्र समाजामध्ये बघा की असं एकाएकी श्रीमंत असलेलं घर कर्जबाजारी का झालं, अचानक मृत्यू का आला, कॅन्सर कोडसारखे विकार का झाले, पांढरं कोड एकदम का उमटलं गेलं, मुलाची नोकरी का गेली, मुलाचा मृत्यू का झाला, अपघात का झाला, निरंतर नुकसान का येते आहे, आर्थिक हानी का येते आहे, मानसिक चिंता व्यथा का येत आहे, औषधाचा गुण का येत नाही आहे, मोठे ऑपरेशन का करावे लागत आहे, हे सर्वांना. आणि याशिवाय आर्थिक बाजू पाहून कोणाचा मृत्यू कोणी करत असेल तर ह्या मेडिकल क्षेत्रात सुद्धा किंवा इतर क्षेत्रात सुद्धा असं बघण्यात येत आहे. त्यांनाही वंश परंपराचे दोष भोगावे लागतील एवढं निश्चित. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन